कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माहेरचं नाव ज्योती सदावर्ते आणि सासरचं ज्योती सुत्रावे। आणि मिस्टर फिरायला गेलेत का कुठे? नाही, त्यांचं नाव नव्हतं त्या नावात, ज्योती रामविजय सुत्रावे। मग रामविजय कुठे होते? नमस्कार, माझं नाव योगिता मुकुंद परांडकर। माझं माहेर पंढरपूर आहे आणि इथलं नाव योगिता अजिंक्य बोंडगे। आम्ही जॉईंट फॅमिली आहे, 11 मेंबर आहेत। आमचे आज सासरे आहेत माझे 90 वर्षाचे, त्यांना आमचा नमस्कार। त्यांची खूप इच्छा होती, मला 10 वर्ष झालं माझ्या लग्नाला। मला बोलले होते की योगिता तू एवढी ऍक्टिव्ह आहे ते आपण तुझं नाव नोंदूया। मग मी त्यांना आज आशीर्वाद घेऊन आले की तुमच्या आशीर्वादामुळे मी आज इथे आहे। पण त्यांचाही आम्हाला आशीर्वाद मिळेल असं बघा। हो नक्की नक्की नक्की, नाही एकट्याच घेऊन आले आशीर्वाद। माझी पण आजच सासू आहे। हे बघा ह्यांचं प्रत्येक वेळेला नंतर आठवलं। तुमचं कोण आहे? आजच सासू 90 वर्षाच्या त्या पण आहेत, ते दररोज तुमचं न चुकता कार्यक्रम बघतात। पण मगाशी ना आठवण आली त्यांची। आता ह्यांनी आज सांगितलं आमचं पण आहे। त्यांची खूप इच्छा होती तुमच्याकडे येण्याची, भेटण्याची। मी ह्या कार्यक्रमाला जॉईन झाले, येणार म्हणल्या खूप आनंदी होत्या। सासूबाईंनी तर खूप उत्साह दाखवला। मिस्टर म्हणत होते आता गडबड आहे, परत जॉईन कर, पण नाही म्हणल्या जाऊ दे, हा चान्स परत मिळत नाही तिला। नमस्कार, माझं माहेरचं नाव पूजा देवीदास गॅनबोटे आणि सासरचं वृंदा चेतन उंडाळे। सासर माहेर सोलापूर, दोन्ही सोलापूर। तुमच्या माहेरी कोण कोण आहे? आई वडील भाऊ भाऊजे माहेरी आहेत आणि सासरी सासूबाई होत्या, पण त्यांची पण इतकी इच्छा होती। सासू सुनांचा 15 वर्षापूर्वी शो होता, प्रचंड इच्छा होती, पण काही कारणांनी जमले नाही। पण आता त्या यात नाही आहेत, पण त्यांना म्हणजे ते असले असे तर खूप त्यांना छान वाटतं असतं। माझे मिस्टर, 2 मुली आणि मी, असं आमची छोटंसं कुटुंब आहे। नमस्कार सर, माझं नाव तेजल संजय सरवदे, माहेरचं नाव, आणि सासरचं नाव तेजल अनिकेत जवंचा। मी माहेर कर्नाटक, रबकवी म्हणून गाव आहे, सोलापूर। बरं, तुमचा कधी अबोला झालाय? अबोला म्हणजे मी जास्त अबोला धरतच नाही, जरी काय असेल तर वाद झालाय कधी? वाद आता घरात आणि मैत्रिणींमध्ये मैत्रिणींमध्ये पण होतो, पण लगेच मी क्लिअर करून टाकतो। कोणाबरोबर झालंय अबोला? आता पूर्ण ग्रुप सांभाळायचं म्हणलं, प्रत्येकाचं माइंडसेट वेगवेगळं असते ना। तुम्ही मॉनिटर आहात, जास्त करून ह्या दोघींचा अबोला खूप दिवस राहिला। कोणाचा? योगिता आणि मला सांगा मग ह्यांच्यात अबोला खूप दिवस होता? 2 आता बाकी 4 जणी शांत राहा। आता सहज आपण फ्रेंड्सला अंबाबाई म्हणतो, मग एकदा आमच्या कार्यक्रमात हिला अंबाबाई म्हटली। कोण? पूनम। आणि पूनम म्हटली राहिली बाजूला, तिनं तिच्या शेजारी मी होते म्हणून तिला माझं नाव धरलं, वृंदानी मला अंबाबाई म्हणली। बरं, एक बोला सर, म्हणजे अंबाबाई बोलली, फ्रेंड मध्ये बोलले तर ठीक आहे, पण आमच्या समाजाचा कार्यक्रम होता, जेंट्स होते, मला वाईट वाटलं थोडं, म्हणून मग मी तेजूला फोन केला की अरे अगं तिचं, मला ती अंबाबाई बोलली, मला खूप वाईट वाटलं। मग ती काय म्हणली थांब तू जरा, मी वृंदाला पण फोन करते आणि ते पूनमला पण बोलते आणि आपण तिघी जणी मिळून किंवा अजून बाकी सगळ्यांना एकत्र बोलत नव्हते आणि मी पण नाही बोलले। सर तिचं ड्रेसिंग तिने लुक केलं होतं ना, आम्ही म्हणलं तू केस मोकळे सोडलेले, डार्क कलरची साडी घातलेली, पार्किंग मध्ये आम्ही उभारलेलो, मी म्हणलं देवीसारखीच दिसायला लागली। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।